पुनश्च एकदा शिवाजी भोतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. तर स्कॉलरशिप नवोदय या विषयासाठी आवश्यक असलेले जे पुस्तकं आहेत, 5वी 4थी इतिहास, 5वी 6वी 11वी इतिहास, त्याच्यामधले सर्व घटक आपण घेणार आहोत. तर साधारणतः 4थीच्या इतिहासामध्ये 18 धडे येतं. ते सर्व 18 धडे आपण या ठिकाणी प्रत्येकाचा एक व्हिडिओ टाकणार आहे. आणि शक्यतो जसं मी आतापर्यंत व्हिडिओ बनवलेले आहे की नकाशातून मुलांना कळायला पाहिजे की घटना कुठं घडलेली आहेत. तर त्या घटना नेमकं कशा घडलेल्या आहेत आणि कुठं घडलेल्या आहेत त्या तसं नकाशामधून जसं लक्षात राहते तसं इतर गोष्टींमधून आपण किती सांगत गेलो तर त्याच्या लक्षात राहत नाही. म्हणून आपण जास्तीत जास्त नकाशाचा वापर करतो. तर आपण या ठिकाणी घेऊया 4थीचा पहिला धडा आहे स्वराज्य शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. तर महाराष्ट्र तर आहेत आपल्या भारताच्या नकाशामध्ये. तर शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रामध्ये कशी स्थिती होती ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे. तर शिवाजी महाराजाचं आपण नाव घेतो तर ते एक थोर पुरुष म्हणून घेतो. त्याचं कारण असं की दर साल आपण त्यांची जयंती जरी मोठ्या प्रमाणात मोठ्या समारंभाने सुरुवात करत असलो तरी त्यांचं उत्तुंग असं कार्य या जगामध्ये अतिशय मोलाचं आहे. तर त्यांच्या या सुंदर कार्यावर त्यांच्या अगोदर जे कार्य होतं या महाराष्ट्रामध्ये ते इतर लोकांचं होतं आणि ते कसं होतं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर शिवाजी महाराजांची जयंती आपण सुंदर सुंदर गाणी म्हणतो, पोवाडे म्हणतो, त्याचबरोबर शिवाजी महाराज की जय म्हणतो, अशा वेगवेगळ्या घोषणा देत असतो. तर हा शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, महाराष्ट्र हा पाठ आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. वर्ग चौथा आणि धडा पहिला. तर अशी हेडिंग आहे या व्हिडिओची. तर शिवाजी महाराजांच्या काळातला जो कालखंड होता तो या ठिकाणी मध्ययुगाचा कालखंड म्हटला जातो. तर मध्ययुग साधारणतः इसवी सन 800 ते इसवी सन 1800 पर्यंतचा कालखंड हा मध्ययुगाचा मानला जातो. तर या मध्ययुगामध्ये या ठिकाणी शिवाजी महाराजांचा कालखंड आहे. तर बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी पूर्वीच्या काळी भारतात जे राज्य होऊन गेले तर ते जनतेच्या हिताऐवजी कोणाचं हित पाहत असत. पूर्वीचे राजे जनतेच्या हिताऐवजी स्वतःच ऐशाराम किंवा दुसऱ्याची चाकरी अशा पद्धतीचं ते काम करत असत. तर त्याच्यामध्ये पूर्वीच्या राज्यामध्ये चांगले राजे काही होऊन गेले. पूर्वीच्या राज्यामध्ये चांगले राजे होते. तर उत्तरेतले राज्य होते ते राज्य म्हणजे मुघल सम्राट अकबर. मुघल सम्राट दिल्ली. मुघल सम्राट अकबर हे चांगल्या राजापैकी. आणि दक्षिणेतले राजे होते दक्षिण भारतातले ते या ठिकाणी राजा कृष्णदेवराय. राजा कृष्णदेवराय हे जे राजे होते, राजा कृष्णदेवराय आणि राजा मुघल सम्राट अकबर हे उत्कृष्ट राजे पूर्वीच्या काळी होऊन गेलेले होते. तर त्याच्यानंतर या ठिकाणी
या दोघांचं नाव लक्षात घेण्यासारखं आहे, कारण त्यांचं काम अतिशय जनतेच्या हितासाठीचं काम होतं. तर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केले, तर स्वतःचे राज्य उभा केले. 400 वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. बराचसा भाग अहमदनगरचा निजामशाह. आता हे आपण या ठिकाणी खोडून टाकू. हे जे पाहिजे ते तुम्ही पाहू शकता. पुन्हा पुन्हा रिवर्स घेऊन किंवा व्हिडिओ मागे घेऊन पाहू शकता. तर महत्त्वाची जी माहिती आहे तुमच्यासमोर राहावी म्हणून मी लिहिण्याचा प्रयत्न करतो, जेवढं होईल तेवढं. कारण लिहिल्यानंतर जे आपल्याला डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टी येतात त्या बराच काळ या ठिकाणी काय राहतात, लक्षामध्ये राहत असतात. तर या ठिकाणी पूर्वी बघा, अहमदनगर आता त्याचं नाव झालेलं आहे अहिल्यानगर. तर अहमदनगरचा निजामशाह होता, निजामशाह. आणि विजापूरचा आदिलशाह. या दोघांच्या आधिपत्याखाली हा संपूर्ण महाराष्ट्र होता. तर ते मनाने हे दोघेही आदिलशाह आणि निजामशाह हे मनाने उदार नव्हते म्हणजे नव्हते. त्याचं कारण असं, ते स्वतःचा विचार करायचे. ते काय करायचे, स्वतःमध्येच मग्न असायचे. आणि या दोघांनी काय केलेलं होतं की महाराष्ट्राचा बराच मुलूक वाटून घेतला होता. तर या दोघांचं काय होतं, हाडवैर कशाला म्हणायचं, त्याला आपण दुश्मनी म्हणतो किंवा शत्रू म्हणतो. या दोघं काय करायचे, नेहमी आपापसात युद्ध करायचे. त्याचा परिणाम काय व्हायचा, तर या दोघांच्या पदरी काय असायचे, मराठा सरदार असायचे. आणि मराठा सरदार हे अतिशय त्यांच्या पदरी खूप असं सैन्य असायचं आणि ते चपळ योद्धे असायचे. आणि याचा फायदा कोण घ्यायचे, या ठिकाणी हा अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरच्या आदिलशाह. तर त्यांच्यामध्ये युद्ध जरी झालं तरी त्यांना काही व्हायचं नाही, परंतु या ठिकाणच्या जनतेचं खूप नुकसान व्हायचं. त्यामुळं जनता ही दुःखी राहायची. यांच्यामुळं काय राहायचं, जनता दुःखी व्हायची. कुठल्याही सुखसोयी नसायच्या. आणि त्याच्यामधून सुखसोयी तर एकतर नाहीतच, परंतु त्याच्यामधून नुकसान खूप व्हायचं. खूप असे व्यक्ती मृत्युमुखी पडायचे आणि तेही महाराष्ट्रातलेच असायचे. आणि मग सण उत्सव करणे, पूजा करणे या ठिकाणी जनतेला धोक्यात झालेलं होतं. लोकांना पोटभर अन्न खायला मिळायचं नाही. यांच्यामुळं अन्नधान्य मिळत नसे तर पूजा करणे धोक्यात झालेलं होतं. पोटभर अन्न खायला मिळायचं नाही, राहायला निवारा नाही, सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशपांडे होते. यांच्या पदरी देशपांडे असत. आणि हे देशपांडे या ठिकाणी हे वतनदार होते. वतनदार म्हणजे काय, तर वतनदार. तर ते काय करायचे, सारा वसुली करायचे. काही राजाला म्हणजे निजामशाहला, आदिलशाहला द्यायचे आणि काय उरलेला जो आहे ते आपल्या खिशात घालायचे. अशा पद्धतीची कार्यपद्धती होती. जनतेकडे लक्ष नव्हतं, देशावर प्रेम नव्हतं. फक्त वतनदार आणि जहागिरीसाठी ते काय करायचे, वतनदार आणि जहागिरीसाठी एकमेकांमध्ये भांडण करायचे. असे अंधाधुंद या ठिकाणी कुठं महाराष्ट्रात पसरली होती. शिवाजी महाराजांनी सारं पाहिलं आणि जनतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचं पवित्र कार्य हाती घेतलं. भांडखोर वतनदारांना वठणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांनी
काहींचा उपयोग करून घेतला, तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्ताशी शिवाजी महाराजांनी युद्ध केले, झुंज दिली, जुलमी राजवटीचा पराभव केला, न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हे सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन या ठिकाणी शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. कुठलाही भेदभाव त्यांनी पाळलेला नव्हता. तर शिवाजी महाराज हिंदू आणि मुसलमान असा कुठलाही भेदभाव करत नसत. त्यांनी साधू संतांचा, शिवाजी राजे त्यांनी साधू संतांचा सन्मान केला, त्याचबरोबर सर्वांना एकतेने वागविले. हिंदू मुस्लिम असा भेदभाव केला नाही. हिंदू मुस्लिम भेदभाव नाही. तर अशा पद्धतीची कार्यपद्धती शिवाजी महाराजांची होती. सर्वांना या कामगिरीतून या ठिकाणी प्रेरणा मिळते. आपण सर्वांना त्यांच्या कार्याची स्फूर्ती घेतो आणि असे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडलं. बरेच या ठिकाणी साधू संत शिवाजी महाराजांच्या कामी आले. त्यांनी साधू संतांचा विचाराची जोपासना केली. सुमारे 400 वर्ष अनेक संत महाराष्ट्रात होऊन गेले. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहिल्या धड्यामध्ये शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीची घटना होत्या किंवा गोष्टी घडत होत्या ते या ठिकाणी मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. देशपांडे यांचं काम काय होतं, त्याचबरोबर निजामशाह, आदिलशाह यांचं काम काय होतं, पूर्वीची जनता आणि आताची शिवाजी महाराजांच्या काळातली जनता कशा पद्धतीचा फरक पडला, नेहमी युद्ध कशामुळे होत होतं, अन्नधान्य कोणाला मिळत नव्हतं, जनता दुःखी का होत होती, या सर्व घटनाचा परिपोष या ठिकाणी या व्हिडिओमध्ये केलेला आहे. धडा छोटा आहे, एका पेजचा आहे, परंतु आपल्याला विद्यार्थ्यांना सर्व आलं पाहिजे याच्या भावनेतून या ठिकाणी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर पुन्हा थांबूया आपण या ठिकाणी आणि पुढच्या पाठामध्ये आपण किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये वर्ग 4चा दुसरा धडा घेऊया. धड्याचं नाव आहे संताची कामगिरी. ठीक आहे, ओके, धन्यवाद.